राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील गावठाणपाड्यात अखेर पाणी पोहोचलं. TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदार भाऊसाहेब अंधारेंची गावाला भेट. बोरवेलची प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती. महिलांना रात्रभर विहिरीजवळ थांबून पाणी भरावं लागत होतं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पाणीटंचाईची भीषण दाहकता. शेलगाव आणि राजेवाडी परिसरात पाणीटंचाईचं भयावह चित्र. पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकू लागल्या. पाण्याअभावी मोसंबी बागायतदार संकटात. धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला. जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 32% पाणीसाठा शिल्लक. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलाव कोरडा ठाक. त्यामुळे 10 ते 12 गावांवर पाणीटंचाईचं संकट. जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडे तर इतर प्रकल्पांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक. अकोल्याच्या कवठा गावात भीषण पाणीटंचाई. गावात धरण असूनही नागरिकांवर पाणीटंचाई सहन करण्याची वेळ. हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटर पायपीट. खड्ड्यातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. परभणीत पाणीटंचाई भासण्याची शक्यता. एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध. शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेलं लोणावळा पर्यटकांविना ओस पडलाय. प्रचंड उकाडा पडल्यानं पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली. टायगर पॉइंट भुशेड्याम मार्गावरील सहारा ब्रिजजवळ शुकशुकाट. मुंबई पालिकेकडून शहरात 5 ते 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. मोठ्या प्रमाणात टँकर चालक न मिळाल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. सलमान खानला धमकी देणारा गुजरातच्या वडोदरातून अटकेत. धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याची माहिती. मयंक पांड्या असं अटक केलेल्या तरुणाचं नाव.